Morning friends, I am Professor Thakre Manohar Rangnath. Today I am going to deal with you section 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण विभाग 4मधील 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. Dear student, while we are going to deal with this topic, under this topic we are going to deal with what are the different objectives of this topic, then what are the different definition of the drama, then what is the different types of the drama, and what are the elements of the drama that we are going to discuss in this topic. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण गद्य असेल, पद्य असेल किंवा लिखाण कौशल्य असेल यावरती वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर बघितलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा हा घटक बघणार आहोत. डिअर स्टुडंट, वी आर गोइंग टू स्टार्ट अवर लेक्चर, दॅट इज व्हॉट आर द डिफरंट ऑब्जेक्टिव्स बिहाइंड दिस. एखादा घटक शिकत असताना त्या घटकावरती आधारित कोणते कोणते ऑब्जेक्टिव्स असतात हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इन शॉर्ट, what we are going to learn after this topic. The first one is to understand and identify drama as a genre of a literature. पहिला जो घटक आहे तो म्हणजे हा टॉपिक शिकल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ड्रामा हा एक साहित्याचा प्रकार आहे. द सेकंड वन इज टू लर्न द डेफिनेशन ऑफ द ड्रामा. After completing this lesson, we will be able to understand what are the different definitions of the dramas. To explain the difference between drama and other forms of literature, we can be able or we can be understand what are the difference between the drama and other forms of the literature. It means that नाटक आणि साहित्याचे इतर प्रकार यामधील फरकसुद्धा आपण याच्यामधून सांगू शकतो. टू एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ द ड्रामा. विद्यार्थी मित्रांनो, नाटकाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक असतात ते घटकसुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो. टू अंडरस्टँड द टाईप्स ऑफ द ड्रामा, देर आर दी 3 टाईप्स ऑफ द ड्रामा विच आर दिस दॅट वी डिस्कस while we are going to deal with this topic. The next one is what is a drama. Dear student, there's a big question in front of us that someone asks what is the meaning of the drama. We are not able to speak the any single word that is, or what is the definition of the drama if you don't know. But in this topic we are going to discuss with the 2 definition of the drama. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याने जर आपल्याला विचारलं की नाटक म्हणजे काय, तर आपण त्यावरती काहीच बोलू शकत नाही, कारण का नाटकाची व्याख्या आपल्याला माहिती नाही. परंतु याच्यामध्ये आपल्याला नाटकाच्या 2 व्याख्या बघायच्या आहे. द फर्स्ट वन इज दॅट इज drama is a composition in verse or prose to be acted on the stage in which a story is related by means of dialogue and action and is represented with accompanying gestures, costume and scenery as in a real life. विद्यार्थी मित्रांनो, आता ही व्याख्या लर्न करत असताना किंवा ह्या व्याख्याचा अर्थ बघत असताना वी आर गोइंग टू डिवाइड दिस डेफिनेशन इंटू 3 पार्ट्स दॅट विल बी हेल्प अस टू अंडरस्टँड द व्हॉट द मिनिंग ऑफ द ड्रामा. या व्याख्याला आपण प्रामुख्याने 3 घटकामध्ये किंवा 3 विभागामध्ये आपण याचं विभाजन करून घेणार आहोत, म्हणजे ही व्याख्या आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. द फर्स्ट वन इज दॅट इज ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स ऑर प्रोज टू बी ॲक्टेड ऑन अ स्टेज. ड्रामा मीन्स म्हणजे नाटक हे काय, इट इज अ कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजेच काय, ज्याला आपण तयार करणं असं म्हणतो. ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स ऑर प्रोज. नाटक हे कशामध्ये तयार केलं असं नेहमी प्रोज ऑर वर्स दॅट वी कॉल पोएट्री. नाटक हे नेहमी गद्य किंवा पद्यामध्ये तयार केलं असं, अँड दॅट टू बी ॲक्टेड ऑन अ स्टेज, म्हणजे कुठे सादर केलं जातं, स्टेजवरती किंवा रंगमंचावरती सादर केलं जातं. आणि याच्यामध्ये काय असतं बघा, इन विच स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग अँड ॲक्शन अँड इट रिप्रेझेंटेड विथ, ज्यामध्ये नेहमी डायलॉग आणि ॲक्शनचा वापर केला जातो. संवाद असेल किंवा कृती असेल, या 2 घटकांचा या ठिकाणी वापर केला जातो. कशाच्या सहाय्याने, गेस्चर्स, कॉस्च्यूम अँड सिनरी ॲज इन अ रिअल लाईफ. वास्तविक जीवनातली वास्तविकता दर्शवण्यासाठी गेस्चर्स, ज्याला आपण वेशभूषा म्हणतो, त्याच्यानंतर
कॉस्च्युम्स असेल, वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रसाधनं असेल ज्याच्यामधून आपण रिअल लाईफ सादर करू शकतो, आणि सिनरी असेल, सिनरी याचा अर्थच काय, प्रसंग असतील, हे प्रसंग दर्शवण्याचं काम किंवा वास्तविकपणा दर्शवण्याचं काम या सगळ्या घटकांच्या माध्यमातून करत असतो, आणि सगळं ज्यामध्ये वापरलेलं असतं त्याला आपण ड्रामा असं म्हणत असतो. आय एम गोइंग टू रीड द वन्स अगेन डेफिनिशन. Drama is a composition in verse or prose to be acted on a stage in which a story is related by means of dialogue and action and is represented with accompanying gestures, costume and scenery as in a real life. It is given by Shorter Oxford Dictionary. The second definition is drama is a composition designed for performance in a theater in which actors take the roles of the characters. In the second definition also, that is, it is composition. Drama, it is a composition that is designed for performance in a theater. ड्रामा या ठिकाणी काय तयार केला जातो, कारण तो प्रेक्षागृहामध्ये सादर केला गेला पाहिजे किंवा प्रेक्षागृहामध्ये तो सादर करावा लागतो. व्हेअर ॲक्टर टेक द रोल्स ऑफ द कॅरेक्टर्स, ज्या ठिकाणी एखाद्या नाटकातल्या पात्राची भूमिका एखादा अभिनेता त्या ठिकाणी साकारत असतो. परफॉर्म द इंडिकेट ॲक्शन, ज्या ठिकाणी जी काही कृती असेल त्या कलाकाराची किंवा त्या पात्राची ती संवाद आणि कृती याच्या साहाय्याने सादर केली जाते, त्याला नाटक असं म्हटलं जातं. ड्रामा इज अ कंपोजिशन डिझाईन फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर इन विच ॲक्टर टेक द रोल्स ऑफ द कॅरेक्टर्स, perform the indicate action and utter the written dialogue. This definition is given by M.H. Abrams. Okay students, let's discuss about what are the different elements of the drama. The first one is plot, the second one is the characters, the third one is the characterization, the fourth one is the dialogue, fifth one is the stage direction, and the sixth one is the conflict. Let's discuss one by one. And plot. The plot is a short episode of the any drama. प्लॉट म्हणजे हा एखाद्या नाटकाचा एकदम थोड्या कालावधीमध्ये असलेला जो काही घटनांचा क्रम असतो त्याला काय म्हटलं तर प्लॉट म्हटलं जातं. प्लॉटला आपण मराठीमध्ये कथानक असं म्हणतो बघा. मग काय म्हणतो या ठिकाणी, The plot of one act play is limited to single interesting episode. आणि ह्या छोट्याशा प्रसंगामध्ये किंवा छोट्याशा एपिसोडमध्ये एकदम अशा इंटरेस्टिंग गोष्टी किंवा एकदम अशा प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी दर्शवल्या जातात. The plot of any piece of literature is story that has been woven into closely related chain of events arranged in a sequences. आणि या छोट्याशा प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग एका क्रमबद्ध पद्धतीने तयार केलेले असतात किंवा दर्शवलेले असतात, त्याला आपण प्लॉट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर प्लॉट इट इज अ सिंगल एपिसोड फॉर अ लिमिटेड टाईम. म्हणजे थोड्या कालावधीसाठी त्या नाटकातला एक विशिष्ट भाग दर्शवला जातो आणि ज्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग हे अरेंज केलेले असतात त्याला आपण प्लॉट असं म्हणतो. थीम, द सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट इज द थीम. अ थीम इज अ सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. थीम याला आपण मराठीमध्ये मध्यवर्ती कल्पना असं म्हणत असतो. बघा मग, इट इज द सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. म्हणजे कथानकाच्या भोवताली जी गोष्ट फिरत असते किंवा जी गोष्ट दर्शवलेली असते ती म्हणजे कोणती, मध्यवर्ती कल्पना. म्हणजे तुम्ही जर एखाद्या नाटकाचं कथानक जर बघितलं, एखाद्या नाटकाचे काही एपिसोड जर बघितले, त्याच्यातनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की ह्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना काय आहे. इट इज डायरेक्टली स्टेटेड थ्रू द प्ले राईट्स इन्स्ट्रक्शन्स, द डायलॉग अँड अदर फीचर्स. आणि त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आपल्याला नाटककार ही वेगवेगळ्या प्रकारातून देत असतो. ते म्हणजे त्याने दिलेल्या सूचना, त्याच्यानंतर त्याने लिहिलेले संवाद आणि इतर नाटकाचे काही वैशिष्ट्ये असतील याच्या माध्यमातून आपण
त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊ शकतो. द थर्ड वन इज इट फोकसेस ऑन द सब्जेक्ट ऑफ द प्ले. थीम कॅन बी फोकस विथ द हेल्प ऑफ सब्जेक्ट ऑफ द प्ले. म्हणजे त्या नाटकाचा विषय काय, त्या नाटकाच्या विषयावरनं सुद्धा आपण त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊ शकतो. देअर कॅन बी नंबर ऑफ दी सब थीम्स दॅट पोर्ट्रेज ह्युमन लाईफ. डिअर स्टुडंट्स, while you are going to watch any drama, in that drama there is a one major theme, but there are the some theme major there are some other themes of that drama. म्हणजे त्या नाटकाची एकच मध्यवर्ती कल्पना असू शकते, परंतु त्या नाटकावरती इतरसुद्धा काही मध्यवर्ती कल्पना असू शकतात. The theme helps to convey the message of the playwright. And why the theme is given? Because it conveys a message from that play. त्या नाटकामधनं किंवा त्या प्लेमधनं काहीतरी संदेश हा समाजाला द्यायचा असतो, त्यामुळे नाटककार तशा प्रकारची थीम त्या ठिकाणी त्या नाटकाला देत असतो. द थर्ड वन इज कॅरेक्टरायझेशन. द कॅरेक्टरायझेशन इट मीन दॅट where the actor take the roles of the characters from to the play. म्हणजे एखाद्या नाटकामधनं एखादं पात्र असेल, त्या पात्राची जी काही भूमिका घेतली जाते ना, तो एखादा व्यक्ती साकारत असतो, एखादा अभिनेता साकारत असतो, मग त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? कॅरेक्टर म्हटलं गेलेलं आहे. इट मीन्स टू रिव्हील द पेक्युलरिटीज ऑफ दी कॅरेक्टरायझेशन. सपोज एखादं कॅरेक्टर असेल, त्या कॅरेक्टरची भूमिका साकारण्याचं काम जो व्यक्ती करतो आणि त्याला काय म्हटलेलं आहे? ॲक्टर म्हटलेलं आहे. आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहेत तीसुद्धा तो त्या ठिकाणी साकारत असतो. टू गेन द इन्साईट इन टू देअर पर्सनॅलिटीज, एस्टॅब्लिश कनेक्शन विथ देम. आणि त्याच्याशी असलेल्या काही सगळ्या गोष्टी असतील, निगडीत ज्या गोष्टी असतील त्यासुद्धा दर्शवण्याचं काम या ठिकाणी कॅरेक्टरायझेशनच्या माध्यमातून होऊ शकतं. हिअर आय हॅव टेकन दी वन एक्झाम्पल ऑफ दी हॅमलेट. विद्यार्थी मित्रांनो, विल्यम शेक्सपियरने लिहिलेलं जे नाटक आहे हॅमलेट, हॅमलेटची भूमिका साकारल्यानंतर म्हणजे हॅमलेट हे पात्र साकारल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की हॅमलेट हा कशा प्रकारचा व्यक्ती होता, किंवा त्यानेच लिहिलेलं जे नाटक आहे ऑथेलोसुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. किंवा इन अ सिम्पल और इन मराठी लिटरेचर देर इज अ व्हेरी very famous drama, that is a Natsambrat. And in this Natsambrat there is a very famous character, that is a Appasaheb Belwankar. If any person take the role of the Appasaheb Belwankar, other persons are forgotten, that is what is the name of that person. म्हणजे जस्ट त्या व्यक्तीला तो रोल घेतल्यानंतर पाहणारे जे लोक आहेत हे त्या नावानेच ओळखले जातात. द थर्ड वन इज द डायलॉग. व्हॉट इज मिनिंग ऑफ डायलॉग? डायलॉग मीन्स मीन्स वॉट? टू. लॉग मीन्स वॉट? कम्युनिकेशन. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे? संवाद होतो आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? डायलॉग म्हटलेलं आहे. अँड डायलॉग इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दी ड्रामा. विदाउट डायलॉग द ड्रामा इज नॉट कम्प्लीट. इट इन्व्हॉल्व द टू स्पीकर. यासाठी आपल्याला दोन स्पीकरची आवश्यकता किंवा दोन बोलणाऱ्यांची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये बघा, इट हॅज टू टाईप्स. आता डायलॉग ज्यावेळेस आपण नाटकामध्ये बघत असतो त्याचे दोन प्रकार पडतात. पहिलं म्हणजे मोनोलॉग. मोनो म्हणजेच काय? सिंगल. जर आपण मोनोलॉग या शब्दाची फोड जर केली, इफ यू सेपरेटेड दिस वर्ड, दॅट इज अ मोनो. मोनो मीन्स वॉट? सिंगल. अँड लॉग मीन्स वॉट? डायलॉग. म्हणजे त्या ठिकाणी नाटकामध्ये जर एकच व्यक्ती संवाद बोलत असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे? मोनोलॉग म्हटलेलं आहे. दॅट वी कॉल इन इंग्लिश दॅट इज टू स्पीक टू वन सेल्फ. स्वतःशी तो बोलत असतो. सेकंड वन इज द सॉलिलॉकी. सॉली म्हणजेच काय? एकटा. आणि लकी म्हणजेच काय? स्वतःशीच बोलणे. अ पर्सन दॅट इज गोइंग टू स्पीक विथ द वन सेल्फ.
अ कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस. इट इज अ कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस. बघा सॉलिलं की ही कॅरेक्टरच्या थॉट प्रोसेस आहे, विचार करण्याची काय प्रक्रिया आहे. अँड हाऊ इट इज अ व्हेरी लाऊड. ते एकदम जोरजोरामध्ये त्याच्या मनामध्ये तो काय करत असतो, बोलत असतो. इट रिव्हिल्स द नेचर ऑफ द कॅरेक्टर अँड गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट हिज रिलेशन. आणि आपल्याला या सॉलिलोकीमधून त्या कॅरेक्टरची जी काही पर्सनॅलिटी किंवा जे काही व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लक्षात येत असतं. देन द स्टेज डायरेक्शन. द नेक्स्ट पॉईंट इज स्टेज डायरेक्शन. Stage direction means performance of the actors during the course of the development of the story along with the use of the set, lighting, music and the costumes. विद्यार्थी मित्रांनो, स्टेज डायरेक्शन याला आपण रंगमंच सादरीकरण असं म्हणतो. While we are going to watch any drama or any movie, there are the different sets or there are the different lights or the costumes were used. Why it is used? Because it is used for to give the more effectiveness of that scene or that drama. तो प्रसंग अधिक चांगल्या प्रकारे परिणामकारक होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स त्या ठिकाणी वापरले जातात. त्याच्यापैकीच बघा सम आर लाईटिंग, म्युझिक अँड द कॉस्ट्युम्स. त्या ठिकाणी लाईटिंगसुद्धा वापरलं जाते, ज्याला आपण सपोज म्युझिक असेल किंवा कॉस्ट्यूम असेल. म्युझिक म्हणजेच काय, बॅकग्राऊंड म्हणजे इफ यू हॅव लिसन देर आर सपोज एनी बॅड इन्सिडेंट हॅपन और देर इज अ हॉरर or horror situation, there is a horror music is play. Suppose there is a very happy incident is going on, then the happy music is play. It means that music is for very important or the costumes are very important for to the give the effectiveness of that situation or that scene. The next one, stage direction are guidelines suggestion given by the dramatist. And what is the stage direction? Stage direction, it is given by the dramatist. If dramatists want to give a more effectiveness for to that situation or to that scene, he give this some instruction regarding this scene. नाटककाराला जर एखादा प्रसंग अधिक चांगल्या प्रकारे प्रभावीपणे जर दाखवावा असं वाटत असेल, तो त्या प्रसंगासाठी वेगळ्या प्रकारच्या सूचना देत असतो. बघा कन्फ्लिक्ट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. अकॉर्डिंग टू द ॲरिस्टॉटल, इट इज द सोल ऑफ अ ड्रामा. म्हणजे संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो असं ॲरिस्टॉटल सांगतो. ॲरिस्टॉटल इज अ व्हेरी फेमस ड्रामॅटिस्ट ऑफ द इंग्लिश लिटरेचर. व्हॉट इज द द कन्फ्लिक्ट, द मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ द प्ले स्टेटेड अँड जनरलायझेशन. ज्याच्यातनं आपल्याला त्या ठिकाणी जनरलायझेशन होतं की वॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस ड्रामा. या घटकामध्ये किंवा ह्या नाटकामध्ये नेमकं काय घडतं हे आपल्याला कशा साहाय्याने कळतं आहे, कन्फ्लिक्टच्या साहाय्याने कळत असतं. इट इज द इसेन्स ऑफ द ड्रामा. आणि कन्फ्लिक्ट हा नाटकाचा आत्मा आहे हे लक्षात ठेवा. इट इनलाइड्स द लाईफ, ग्रॅन्स, डिग्निटी अँड ओथ ऑफ द ह्युमन लाईफ. मग दोन प्रसंगांमध्ये संघर्ष असेल, दोन व्यक्तींमध्ये संघर्ष असेल किंवा मग दोन विचारांमध्ये संघर्ष असेल, हे दर्शवण्याचं काम या नाटकामध्ये केलं जातं. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट विदाउट conflict drama is not complete or the any literature is not complete. Dear student, let's discuss about the what are the different types of the drama. नाटकाचे जे काही वेगळे प्रकार आहेत ते वेगळे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. द फर्स्ट वन इज द ट्रॅजेडी, सेकंड वन इज द कॉमेडी अँड द थर्ड वन इज द ट्रॅजिक कॉमेडी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नाटकाचे एकूण 3 प्रकार आहे. दॅट इज ट्रॅजेडी, ज्याला आपण शोकांतिका म्हणतो, कॉमेडी ज्याला आपण विनोद म्हणतो, आणि ट्रॅजिक कॉमेडी ज्याला आपण शोकांतिका आणि विनोद या दोन्हींचं एकत्रीकरण करून जे काही नाटक लिहिले जातात त्याला आपण ट्रॅजिक कॉमेडी म्हणत असतो. डिअर स्टुडंट, हिज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट दी कॉमेडी. कॉमेडी हॅज 5 टाईप्स. या ठिकाणी कॉमेडी ह्या नाटक प्रकाराचे 5 प्रकार पडतात, ते आपण बघूया. बघा, दॅट इज अ फर्स्ट रोमॅन्टिक कॉमेडी, सेकंड सेंटिमेंटल कॉमेडी, थर्ड वन इज अ क्लासिकल कॉमेडी, फोर्थ वन इज द कॉमेडी ऑफ ह्युमर अँड फिफ्थ द कॉमेडी ऑफ मॅनर्स. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे नाटकाचे प्रकार या ठिकाणी
बघितलेले. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.